महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदय गृहमंत्री महोदय आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मार्गदर्शन आता आपण ऐकणार आहोत। सुसंस्कृत दृढ आणि सक्षम नेतृत्वामुळे महाराष्ट्र राज्याने प्रगतीचा नवा अध्याय खरं तर लिहिलेला आहे। आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं। त्यांना मी विनंती करते या विराट जनतेसमोर आपण आम्हाला मार्गदर्शन करावं। जय भवानी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आज मुंबई ते सोलापूर या विमान सेवेच्या शुभारंभाकरता मंचावर उपस्थित असलेले भारत सरकारचे नागरी उड्डयन राज्यमंत्री श्री मुरलीधर मोहोळजी, आपल्या सोलापूर जिल्ह्याचे अत्यंत कार्यक्षम पालकमंत्री आणि ज्यांचा आज जन्मदिवस आहे असे जयकुमार गोरेजी, आमचे मित्र आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री प्रताप सरनाईकजी, आपले सोलापूरचे ज्येष्ठ आमदार सन्माननीय सुभाष बापू देशमुखजी, विजय मालक देशमुखजी, त्याचप्रमाणे युवा आमदार सचिन कल्याण शेट्टीजी, देवेंद्र कोठेजी, या ठिकाणी आपले माजी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामीजी, दिलीप मानेजी, राजेश्वर शिवदरेजी, नरसिंग मेंगजी, शशिकांत चव्हाणजी, अमोल शिंदेजी, रोहिणी तडवळकर, शहाजी पवार, ज्यांनी ही विमानसेवा सुरू केली ते स्टार एअरचे श्री संजय घोडावत, त्याचप्रमाणे एअरपोर्ट अथॉरिटीच्या श्रीमती अंजली कुमारी, आपले जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, श्री सुनील फुलारी, एम राजकुमार, अतुल कुलकर्णी, सचिन ओंबासे, कुलदीप जंगम आणि या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आजचा दिवस सोलापूर करता अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। अलीकडच्या काळामध्ये एखाद्या शहराचा विकास जर करायचा असेल, एखाद्या जिल्ह्यामध्ये रोजगार निर्मिती करायची असेल, उद्योग आणायचे असतील, तर सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर ती हवाई सेवा आहे। आज उद्योजक पाहतात कुठला जिल्हा हवाई सेवेने जोडलेला आहे, कुठे विमान उतरत आहे, कुठे फंक्शनल एअरपोर्ट आहे, आणि त्या आधारावर मोठ्या प्रमाणात उद्योजक आपल्या गुंतवणुकीचा निर्णय करतात। आज आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात निर्यात सुरू झालेली आहे। वेगवेगळ्या प्रकारे आपण जगाच्या मार्केटशी जोडलो जातो आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर आपल्याला विकासाकडे जायचं असेल तर फंक्शनल एअरपोर्ट असणे आणि एअर कनेक्टिव्हिटी असणे हे अत्यंत महत्त्वाचं असतं। आणि या सोलापूरमध्ये तर अनेक वर्षांपासनं एअरपोर्ट होतं, पण ते एअरपोर्ट चालत नव्हतं। पहिल्यांदा अनेक वर्षापूर्वी एअर सेवा सुरू झाली, ती 7 दिवसात बंद झाली। 2009 साली सुरू झाली, मग ती पुन्हा बंद झाली। अशा पद्धतीनं या ठिकाणी एअर सेवा, हवाई सेवा ही काही सुरू होऊ शकत नव्हती। आणि मग अशा परिस्थितीमध्ये 2014 नंतर आम्ही हा प्रयत्न सुरू केला की सोलापूरसारखं महत्त्वाचं शहर, याच्या आसपास कुठेही फंक्शनल एअरपोर्ट नाही, आणि जोपर्यंत इथलं एअरपोर्ट आपण सुरू करत नाही तोपर्यंत हा शहर आणि हा जिल्हा जो पर्यटनाच्या दृष्टीने देखील अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे, एकीकडे या ठिकाणी ही संतभूमी आहे,
पंढरपूरला पांडुरंग आहे, इकडे सिद्धरामेश्वर आहेत, बाजूला त्या ठिकाणी आई तुळजाभवानी आहे. सगळी शक्तिपीठं जिथे आहेत त्या ठिकाणीही एअर कनेक्टिव्हिटी नसली तर जी काही भक्त मंडळी देशभरातनं यायची असतात ती येत नाहीत किंवा त्यांच्या येण्याचा ओघ हा कमी होत असतो. आणि म्हणून हे एअरपोर्ट सुरू केलं पाहिजे हा प्रयत्न आम्ही सुरू केला. त्याच्यामध्ये जेव्हा एअरपोर्ट अथॉरिटीची चर्चा झाली त्यावेळेस त्यांनी सांगितलं आम्ही एअरपोर्टचं काम हाती घ्यायला तयार आहोत, त्याचं नूतनीकरण करायलाही तयार आहोत, पण जोपर्यंत चिमणी जी साखर कारखान्याची आहे ती तुम्ही हटवत नाही तोपर्यंत आम्हाला हे सुरू करता येणार नाही. आणि मग एक लंबी लढाई कोर्टामध्ये सगळीकडे ती झाली. खरं म्हणजे आम्ही पण हे समजावून सांगितलं की साखर कारखानाही महत्त्वाचा आहे, त्यामुळे त्याची चिमणी हटवणं हे काही आमचं प्राथमिकता नाही आहे. पण जर एक चिमणी हटवल्यामुळे एअरपोर्ट सुरू होणार असेल तर आपण ते केलं पाहिजे, कारण चिमणी बाजूला बांधली जाऊ शकते पण एअरपोर्ट सुरू झालं तर किती मोठ्या प्रमाणात आपल्या सोलापूरचा विकास होईल याची आपल्याला कल्पना आहे. आणि म्हणून हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, परत हायकोर्ट, परत सुप्रीम कोर्ट असं करत करत शेवटी आपण ती केस जिंकलो, ती चिमणी आपण हटवली. आणि दरम्यानच्या काळात माननीय मोदीजींच्या सरकारने या एअरपोर्टचं नूतनीकरण सुरू केलं, त्या ठिकाणी नवीन रनवेचं कार्पेटिंग केलं. आणि मग पुन्हा एकदा आमच्यासमोर प्रश्नचिन्ह निर्माण करणं सुरू झालं की तुम्ही तर म्हणत होतात चिमणी हटवली, मग चिमणी हटवली तर विमानसेवा का नाही सुरू झाली. आम्ही सांगितलं काळजी करू नका, हे मोदी सरकार आहे, निश्चितपणे या ठिकाणी विमानसेवा सुरू होईल. आणि म्हणून आपण मग त्या संदर्भात आमचे मुरली अण्णा मोहोळ जे केंद्रीय मंत्री आहेत या विभागाचे त्यांची मदत घेतली आणि आपली पहिली विमानसेवा सुरू झाली. मुळातच मोदीजींनी या देशामध्ये विमानसेवेचं महत्त्व हे समजून घेतलं, एअरपोर्टचं महत्त्व समजून घेतलं आणि RCS सारखी योजना आणली, ज्या योजनेमध्ये ज्या विमानतळावर उडान काही वर्ष फिजिबल होत नाही किंवा खूप महाग पडतं त्या ठिकाणी थोडंसं वायबिलिटी गॅप फंडिंग करायची, म्हणजे थोडेसे पैसे सरकारने द्यायचे आणि त्यातनं ती विमानसेवा फिजिबल करायची. आणि आमच्या सरकारने हा निर्णय घेतला की आमची तयारी आहे, सोलापूरचं विमानतळ हे विमानसेवा सुरू करणार असेल तर आम्ही त्याकरता वायबिलिटी गॅप फंडिंग देऊ. तो निर्णय आपण घेतला, पहिलं विमान सुरू झालं. पण सगळ्यात महत्त्वाची होती कनेक्टिव्हिटी ती मुंबईची, कारण जेव्हा तुम्ही मुंबईला कनेक्ट होता तेव्हा संपूर्ण देशाला कनेक्ट होता आणि जेव्हा तुम्ही मुंबईला कनेक्ट होता त्यावेळी संपूर्ण जगालाही तुम्ही कनेक्ट होता. आणि म्हणून मुंबईची कनेक्टिव्हिटी ही यातलं अत्यंत महत्त्वाचं होतं. आणि आम्ही पुन्हा RCSच्या माध्यमातून हा निर्णय केला की 18 कोटी रुपयाची सबसिडी याला द्यावी लागणार होती. तात्काळ सरकारने तो निर्णय केला, आपण त्याचं टेंडर काढलं आणि मला अतिशय आनंद आहे की या ठिकाणी स्टार एअरने ही विमानसेवेचं टेंडर घेतलं, त्यातले खूप कंप्लायन्सेस होते ते सगळे त्यांनी पूर्ण केले. आमच्या मुरली अण्णांनी त्यात मदत केली आणि आज खऱ्या अर्थानं ही विमानसेवा या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि थोड्याच वेळात मुंबईहून निघालेलं विमान या ठिकाणी उतरणार आहे. खरं तर मी त्या विमानानेच येणार होतो, परंतु मला आज गडचिरोलीला जावं लागलं, कारण आज सगळ्या नक्षलवाद्यांनी, माओवाद्यांनी आपल्या बंदुकीसहित गडचिरोलीमध्ये आत्मसमर्पण केलं आणि महाराष्ट्रातला माओवाद हा आज मोदीजींच्या आणि अमित भाईंच्या नेतृत्वात आम्ही पूर्णपणे संपुष्टात आणला. आणि म्हणून मग तिथे डायरेक्ट गेलो आणि तिथनं थेट मी सोलापूरला आलो, कारण सिद्धरामेश्वराच्या नगरीमध्ये जे पहिलं उडान होत आहे त्या पहिल्या उडानाला मला उपस्थित राहायचं होतं. हैदराबादच्या विमानाच्या दिवशी मला यायचं होतं, पण त्या दिवशी माझ्या नशिबात नव्हतं, पावसामुळे माझंच विमान उडलं नाही, त्यामुळे मी पोचू शकलो नाही. पण आज मात्र या ठिकाणी आलो, याचा मला अतिशय आनंद आहे. आणि मी मागच्या वेळेस इथे आल्यानंतर
IT पार्कची घोषणा केली होती. या घोषणेच्या पाठीमागे काय होतं? आतापर्यंत ही घोषणा मी केली नव्हती. फंक्शनल विमानतळ असल्याशिवाय IT पार्क हा कधी यशस्वीच होत नाही. त्यामुळे मला ज्यावेळेस ही खात्री झाली की आता फंक्शनल विमानतळ या ठिकाणी होत आहे, त्यावेळेस मी घोषणा केली आणि मी आपल्याला निश्चितपणे सांगतो की येत्या काळामध्ये जागा वगैरे सगळी निश्चित होते आहे. आम्ही एक चांगला IT पार्क हा सोलापूरला तयार करणार आहोत. सोलापूरची आमची मुलं ही जी सगळी पुण्यात बसलेली आहेत त्यांच्याकरता इथेच आपण रोजगाराची निर्मिती देखील मोठ्या प्रमाणात निश्चितपणे करणार आहोत. आज आपल्याला कल्पना आहे की आपण सोलापूरमध्ये मागच्या काळामध्ये समांतर योजनेचं काम केलं. अनेक अडचणी आल्या, पण मी सातत्याने त्याचं ट्रॅकिंग केलं आणि त्याच्यातही कोर्ट केसपर्यंत केस गेली. खूप अडचणी आल्या, कॉन्ट्रॅक्टर बदलावा लागला, पुन्हा टेंडर करावं लागलं, पण आपण ते काम आज पूर्ण केलेलं आहे. आणि आपले पालकमंत्री आणि आमदार इतके हुशार आहे की त्यांनी तोपर्यंत मला सांगितलं नाही. मला वाटलं आता आपलं काम झालं, 800,000 कोटी रुपये आपण दिले, त्यामुळे आता काम झालं. ते काम झाल्याबरोबर हे सगळे पुन्हा माझ्याकडे आले, म्हणाले आता 24/7 जर पाणी आपल्याला लोकांना द्यायचं असेल तर आपल्याला नव्याने अजून एक योजना करावी लागेल, डिस्ट्रीब्युशनची योजना. त्याच्याही करता 1000 कोटी रुपये लागतील, त्यामुळे तेही तुम्ही द्या, काळजी करू नका. तेही 1000 कोटी रुपये देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. सोलापूरमध्ये प्रत्येक घरी दररोज न चुकता चांगला वॉटर सप्लाय आला पाहिजे, याचं प्लॅनिंग आता आपण केलेलं आहे. त्यामुळे काही वर्षांमध्ये 2-3 वर्ष याला लागतील, कारण हे काम खूप मोठं काम असतं. एवढी पाईपलाईन टाकायची, टाक्या बांधायच्या, पण हे काम पूर्ण झाल्यानंतर सोलापूरही त्या शहरांमध्ये येईल ज्या शहरांमध्ये आमच्या माता भगिनींना नळ उघडला की पाणी मिळतं, त्यांना त्रास सहन करावा लागत नाही. असं सोलापूर हे आपण तयार करणार आहोत. आणि म्हणून आज या निमित्ताने मी सांगतो, सोलापूर हे आमचं दक्षिणेकडे जाणारं गेटवे आहे. सोलापूर एक असं शहर आहे की एका एअरपोर्टमुळे आणि आमच्या शक्तीपीठ सारख्या कनेक्टिव्हिटीमुळे आज पंढरपूर असेल, आज या ठिकाणी सोलापूर असेल, आज या ठिकाणी तुळजापूर असेल, ही सगळी शक्तीपीठं आपली ही जोडली जाणार आहेत. आणि मी तुम्हाला दाव्यानं सांगतो, ही सगळी कनेक्टिव्हिटी झाल्यानंतर इथे येणाऱ्या भाविकांची संख्या ही 3 पटीने वाढेल आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती देखील होईल. यावेळी खरं म्हणजे आपल्याला मला सांगितलं पाहिजे की मोदीजींनी काय केलं हे तर आमच्या मुरली अण्णांनी सांगितलं की एअरपोर्टची संख्या इतकी वाढवली, पण त्याहीपेक्षा आपल्या देशाची निर्मिती किंवा स्वातंत्र्य झाल्यापासनं जी विमानसेवा झाली तेव्हापासनं 2014 पर्यंत एकूण विमानांनी फिरलेल्या प्रवाशांची संख्या होती 10 कोटी. म्हणजे 50, 60, 70 वर्षात 10 कोटी. आणि गेल्या 10 वर्षामध्ये विमानाने फिरलेल्या लोकांची संख्या झाली अतिरिक्त 23 कोटी. म्हणजे 10 कोटीच्या ऐवजी 23 कोटी लोक आता विमानाने फिरायला लागले. म्हणजे सामान्य माणसालाही विमानाचं स्वप्न हे दाखवण्याचं काम मोदीजींनी केलं आहे. आज या निमित्ताने मला याही गोष्टीचा आनंद आहे की आपण या ठिकाणी 5 पोलीस ठाण्यांच्या इमारतीचंही उद्घाटन केलंय. बार्शी तालुका, कुर्डुवाडी, पांगरी, वैराग, बोहोळ अशा या सगळ्या पोलीस स्टेशनची नवीन इमारत आपण दिली आहे. मोठ्या प्रमाणात पोलिसांची घरं आपण तयार करतो. पोलिसांचं एक चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर हे या ठिकाणी तयार करण्याचं काम आपलं चाललेलं आहे. आणि मला विश्वास आहे की चांगल्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर दिलं तर पोलिसांचं काम देखील चांगलं होतं आणि कायदा सुव्यवस्थाही चांगली होते. आणि कायदा सुव्यवस्था चांगली झाली तर गुंतवणूक येते, रोजगाराची निर्मिती होते. आज या निमित्ताने निश्चितपणे आत्ता नुकत्याच झालेल्या पावसामध्ये, महापुरामध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. पण मी खरोखर मनापासनं पालकमंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मनापासनं अभिनंदन करीन की या संकटामध्ये प्रचंड मेहनत ही त्यांनी या ठिकाणी केली. आणि
अतिशय शेवटच्या माणसापर्यंत जाऊन NDRFच्या मदतीने हेलिकॉप्टरने लोकांना काढणं, कुठलाही मृत्यू न होता लोकांच्या व्यवस्था करणं, ज्यांना घरे सोडावी लागली त्यांच्याकरता वेगवेगळ्या व्यवस्था करणं, या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. आणि आताही आमच्या शेतकऱ्यांना कदाचित ही दिवाळी जड जाईल म्हणून प्रत्येक शेतकऱ्याकडे आणि आमच्या प्रत्येक बहिणीकडे त्या ठिकाणी दिवाळीच्या निमित्ताने एक भेट, त्यांच्या घरी सर्व प्रकारचा शिधा, त्यांच्याकरता सर्व प्रकारच्या व्यवस्था हे पोचवण्याचं काम देखील या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. म्हणून त्यांचं मी अतिशय विशेष या निमित्ताने अभिनंदन करतो. बाजूला धाराशिवमध्ये देखील आमच्या प्रताप सरनाईक हे तिथले पालकमंत्री आहे, त्यांनी अतिशय चांगलं काम हे धाराशिवमध्ये केलं. आमचं सरकार हे ज्या ज्या वेळी शेतकरी अडचणीत असतो त्या त्यावेळी शेतकऱ्याच्या पाठीशी उभं असतो. आणि मला हे सांगताना आनंद वाटतो, शेवटी शेतकऱ्याचं जे काही नुकसान होतं, त्याला जो मानसिक आणि आर्थिक त्रास होतो हा काही आपण कधीच सगळा भरून काढू शकत नाही. पण महाराष्ट्राच्या इतिहासामधलं सर्वात मोठं पॅकेज हे यावर्षी आपण शेतकऱ्यांकरता दिलं. 32,000 कोटी रुपये हे आपण शेतकऱ्यांना दिले आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जाणं सुरू झालं. दिवाळीपूर्वी जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जातील, काहींना थोडे उशिराही मिळतील, पण आमचा प्रयत्न आहे हे सगळे पैसे या महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेले पाहिजेत आणि पुन्हा एकदा आमचा शेतकरी हा आपल्या पायावर उभा राहिला पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न आमचा आहे. मला कधी कधी आश्चर्य वाटतं की ज्यावेळी अशी आपत्ती असते त्याही वेळी काही लोक राजकारण करतात आणि काही लोकांच्या डोक्यामध्ये तर इतका किडा गेला आहे. सोलापूरमध्ये तर मला एक स्टेटमेंट पाहायला मिळालं, आता हसावं की रडावं मला समजत नाही, कारण इथल्या एका नेत्यांनी सांगितलं, म्हणाले सोलापूरमध्ये इतका जो पाऊस आला हा निसर्गामुळे नाही आला, हा राज्य सरकारने आणला, हा महापूर राज्य सरकारने आणला. काही हरकत नाही, त्यांना एक फूल द्या आणि गेट वेल सून सांगा. कधी कधी परिणाम होतो असा, म्हणजे मानसिक परिणाम असतो, त्यामुळे त्याचं फार काळजी करण्याचं कारण नाही. पण मी एकच गोष्ट त्यांच्यासहित सगळ्यांना सांगतो की हे सरकार कितीही आपत्ती आली तरी आपल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे ठामपणे उभं राहील आणि आमच्या शेतकऱ्यांना पुन्हा उभं करण्याचं काम हे निश्चितपणे आम्ही करू, हा विश्वास या निमित्ताने मी देतो. पुन्हा एकदा मी माननीय आमचे मुरली अण्णा मोहोळ, पालकमंत्री, आपले सर्व आमदार ज्यांनी या सगळ्या आमदारांनी इतका पाठपुरावा या गोष्टीचा केला आहे, त्यांचं सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आणि घोडावतजी आपल्याला विनंती करतो की ही विमानसेवा नीट चालू राहिली पाहिजे, कारण आमचे म्हणजे तुम्ही चांगलंच चालवता, पण प्रायव्हेट ऑपरेटरबद्दल आमचं एक अनेक वेळा ऑब्झर्वेशन आहे की त्यांना अजून फायद्याचा रूट मिळाला की त्या रूटवर ते विमान टाकून देतात आणि आम्हाला सांगून देतात की काहीतरी आमच्या विमानात गडबड झाली आहे. तुम्ही तसं करणार नाही माझी अपेक्षा आहे. त्यामुळे काही झालं तरी आता सुरू झालेली ही सेवा बंद होऊ नये ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि सोलापूरकरांना माझा आता दुसरा शब्द आहे की पुढच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आता या ठिकाणी आपण जे विमान उतरवतोय ते तर महत्त्वाचं आहेच, पण जे मोठं बोईंगचं विमान असतं तेही सोलापूरला उतरलं पाहिजे. या दृष्टीने पुढच्या काळामध्ये काही आम्ही गोष्टी हातामध्ये घेणार आहोत. नाईट लँडिंगही झालं पाहिजे हेही आपल्याला हातामध्ये घ्यायचं आहे. त्यातही आपल्या सगळ्यांचं सहकार्य हे आम्ही मागू, ते मिळेल हा मला विश्वास आहे. मी पुन्हा एकदा आजच्या विमानसेवेचं या ठिकाणी स्वागत करतो आणि सोलापूरकरांना ही विमानसेवा अर्पण करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुख्यमंत्री महोदयांचे मनस्वी आभार.